कासापुरी गणाचे आमच्यासोबत मयूर इंजिनियर मयूर कोले सर आहे. सर, काय सांगणार या छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं भव्य शुभारंभ इथं सुरू करण्यात आलेलं आहे. आपल्या आई कासापुरी गणातून उमेदवार आहेत. काही दिवसापूर्वी शिवसेनेचे नेते सईद खान यांनी आणि उपनेते जाधव साहेब यांच्या हस्ते ह्या कामाचा शुभारंभ झाला होता. आज सुरुवात झालेली आहे. काय सांगणार याच्या बाबतीत? सांगायचं झालं असं की बाबा याच्या अगोदर 20-30 वर्षापासून कासापुरी सर्कलमध्ये खूप साऱ्या नागरिकांचं एक स्वप्न होतं की बाबा आपण शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या सर्कलमध्ये असायला पाहिजे. खूप सारे आमदार आले, खासदार आले, सगळ्यांनी आश्वासन दिलं की बाबा मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करून देईल, पण कोणीही आश्वासन पार केलेलं नाही आहे. आणि सय्यद भैया खानने ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी पहिल्या वेळेस सांगितलं की बाबा सरांनी सांगितलं तुमचा पुतळा होऊन जाईल, आम्ही उमेदवार आहात, ही वेगळी गोष्ट आहे. पण सर्वसामान्य माणसाला त्यांनी जो शब्द दिला, ज्यावेळेस माझ्यासोबत खूप सारे नागरिक होते कासापुरी सर्कलचे की बाबा तुमचा पुतळा होऊन जाणार आहे, ह्या शब्दावर आम्ही नारळ फोडलं. नारळ फोडल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी इंजिनियर आणून बेसिमेंट करून आजच्या कंडिशनमध्ये 3.5 फूट जमिनीच्या वर पुतळ्याचं स्मारकाचं काम सुरू झालेलं आहे. तर हा जो विश्वास आहे सय्यद भैयावर, ह्या सगळ्यांनी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी टाकलेला आहे. आणि आशा करतो की सगळे कासापुरी सर्कलचे नागरिक पण ह्या विश्वासावर आम्हाला मतदान करतील, जो की आम्ही एक शब्द दिला आणि तो कंप्लीट केला, ते पण 2 ते 3 दिवसामध्ये. बरेचसे नेते हे तो आश्वासनं देत असतात. जसं आपण सांगितलं किती वर्षापासून आपली मागणी होती, पण ते पूर्ण झाली नाही. शिवसेनेचे नेते सईद खान यांच्या माध्यमातून त्यांनी पुढाकार घेतल्याने ते मागणी पूर्ण झालेली आणि कामाची सुरुवात बी करण्यात आलेली. याचा खास करून आपल्या गणातील व सर्कलमधून उमेदवारांचा मतदारांना फायदा होईल. जसं की आम्ही प्रचार यंत्रणा सुरू केलेली आहे. प्रचार यंत्रणामध्ये सुरू केल्याच्या नंतर शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिजे ह्या सगळ्या नागरिकांच्या, त्यांची आई असेल, त्यांचे मिसेस असतील, बहीण असतील, भाऊ असेल, ह्या सगळ्यांच्या मनामध्ये होतं. बोलत कोणी नव्हतं. आता आम्ही प्रचाराला गेल्याच्या नंतर त्या जे घरचे आहेत त्यांचे, त्या सगळे लोक हेच म्हणत आहेत की तुम्ही काम पूर्ण करून दाखवलं, आम्हाला हाच उमेदवार पाहिजे आहे. त्याच्यामध्ये आमचे जिल्हा परिषद सर्कलचे रंगनाथ नाना वाकणकर आणि माझी आई अनिता शिवाजीराव कोल्हे, धनुष्य बाणालाच आम्ही मतदान करणार आहोत. हा नागरिकांचा जो विश्वास आहे, जो आम्ही संपादन केला, ह्यापुढे पण आम्ही ह्याच पद्धतीनं, ह्याच धडाडीनं आणि ह्याच उद्देशानं, जसे की आम्ही एक शब्द जो बोलला तो शब्द पूर्णत्वाकडे नेण्याकडे आमचा कल राहील. आणि उमेदवारी म्हणून आम्हाला पण कासापुरी सर्कलचे नागरिक विजयाकडे घेऊन जातील. हा जे स्मारक आहे, हे स्मारक म्हणजेच आमचं विजयाचं प्रतीक आहे. काय सांगणार? शिवसेनेचे नेते सईद खान यांनी या कामाची सुरुवात केलेली आहे, नुसतं आश्वासन दिले नाही, म्हणजे काम सुरू केलेले. सय्यद खान भैया जे आहेत यांच्याकडे सर्वसाधारण माणूस जातो आणि प्रत्येक गोष्ट, जसं की काल आम्ही 50 गावचे जे नागरिक आहेत यांचा घरकुलाचा एक प्रश्न होता, तो सॉल्व केला आहे. काही लोकांचे हप्ते बंद झाले होते, त्यामध्ये सुद्धा आम्ही त्यांना आश्वासन देऊन ज्याप्रमाणे स्मारकाचं केलं त्याचप्रमाणे आम्ही त्यांच्या घरकुलाच्या हप्त्याचं सुद्धा काम करणार आहेत. विशेष 4 दिवसापूर्वी आम्ही 50 जे म्हणजे 60-70 वयाच्या वयोवृद्ध आहेत, ह्यांना आम्ही मुंबईकडे रवाना केले आहे. ज्यांचं डोळ्याचं ऑपरेशन आहे, कोणाचं गुडघ्याचं ऑपरेशन आहे, कोणाचं कमरेचा त्रास आहे, ह्या सगळ्यांचे जे काही आजार किंवा जे काही दुखणे आहेत, हे सय्यद भैयाच्या एका आश्वासनावर 50 लोकांचं आम्ही काल मुंबईला रवाना केलेलं आहे.